ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे। यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे। या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे। कळव्यातील कावेरी सेतू या रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी नवीन इमारतीमध्ये 14 जून 2025 रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती। शस्त्राने वार करून तसेच गळा आवळून तिचा खून झाला होता। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांची 3 पथके आरोपींचा शोध घेत होती। कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली। स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली। आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली। त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसेच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे। 14 जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली। मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पहिली जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली। तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं। घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं। त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 हाताच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं। तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण, वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे। तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायची आणि तिथून त्यांना पुढं ह्या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता। अशा प्रकारे मयत महिलेचा कुणी खून केला आहे याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली। त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातलं CCTV, गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपितांचा माग काढला आणि आरोपितांची ओळख पटवली। त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी जी महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारच्या रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा खून करून निघून गेले होते। तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील, असे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती। 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणाहून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त पालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते। ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे। हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही। त्याचप्रमाणे यांना पोलीस कोठडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहेत। पुढील तपास चालू आहे। सर, चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे खून की कशामध्ये करण्यात आला आहे? याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच, त्याचप्रमाणे या लोकांमध्ये ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभ शकून असतो, अशा तो गैरसमज होता आणि या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता। त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा खून केलेला आहे। महिलेच्या जर माहिती स्थानिक माणूस होता का?
नाही स्थानिक माणूस नाही त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही, परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते, ज्या ठिकाणी कळवा नाका ठिकाणी मजूर कामाला बसत, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून तिने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने तो हा गुन्हा केलेला आहे. सर, आरोपीला किती दिवसाची पिशवी भेटते? 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सर, या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन गप आहे असं काही समजण्यात आलेलं आहे. आरोपी 3 आहेत, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन पण आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात काय सांगा? अल्पवयीन आहे मुलगा तो. अल्पवयीनाचं आपल्याला त्याला अल्पविधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं कायद्याच्या भाषेमध्ये.